नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आज एकंदरीत शिमला मिरची आणि आपली रेग्युलर मिरची या महत्त्वाच्या ज्या दोन मिरची आहेत त्याच्यावरती आपल्याला जास्त प्रमाणात कुठल्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मोस्टली आता सध्या बऱ्यापैकी लागवड हे आपल्याला शिमला मिरचीचे दिसून येत आहे आणि शिमला मिरचीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोग आहे फ्युजेरियम विल्ट आपण म्हणत असतो, तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त होत असतो. आणि एकंदरीतच हा रोग कशामुळे होत असतो, त्याचा प्रसार कसा होतो, कोणकोणती लक्षणं आहेत आणि त्याच्यावरती कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि कोणतं चांगली गोष्ट की जे आपल्याला फ्युजेरियम विल्ट हा रोग कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि त्याचबरोबर मिरचीवरती महत्त्वाच्या 2-3 किडे आहेत. त्याच्यामधली महत्त्वाची पांढरी माशी असेल, त्याचबरोबर थ्रिप्स असेल आणि माईट असेल. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोणकोणती लक्षणे दिसून येतात, कोणकोणत्या आपल्याला औषधाच्या माध्यमातून त्या किडीचं नियंत्रण करू शकतो, तसंच थ्रिप्स आणि माईटच्या बाबतीत हे आहे. तर एकंदरीत सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्याच्यामध्ये पाहायला गेलं शिमला मिरचीमध्ये मोस्टली आपल्याला फ्युजेरियम विल्ट या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि मुळातच असताना हा बुरशीजन्य विल्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर शिमला मिरचीमध्ये फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे आपल्याला जास्त प्रमाणात शिमला मिरचीमध्ये आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम झालेला दिसून येत असतो. आणि एकंदरीतच ह्या रोगाची लक्षणे ज्यावेळेस आपल्या शिमला मिरचीच्या प्लॉटवरती किंवा झाडावरती ज्यावेळेस आपल्याला फ्युजेरियम विल्टचा अटॅक होत असतो किंवा आपल्याला प्रादुर्भाव होत असतो, त्यावेळेस आपल्याला लक्षणे कोणकोणते दिसून येत असतात. ज्यावेळेस पहिल्यांदा अटॅक होतो आणि सुरुवातीला आपल्याला झाडाची जी खालची बेसमेंटची जी पानं असतात, खालची पानं, ते आपल्याला कडेपासून आपल्याला पिवळी पडायला लागलेली दिसून येत असतात. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला हे लक्षणे दिसून येतात, त्यावेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपल्याला त्याच्यावरती काहीतरी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, सुरुवातीला आपल्याला झाडाची जी बेसमेंटची पानं आहे, ती पिवळी पडू लागतात. आणि त्याच्यानंतर काय होतं, आपल्याला दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपलं झाड एक 20% 30% किंवा 40% पर्यंत आपल्याला डॅमेज झालेलं दिसून येतं. त्यावेळेस दुपारच्या उन्हामध्ये आपल्याला ते झाड सुकलेलं दिसून येतं आणि संध्याकाळी ज्यावेळेस वातावरण निवळतं, टेम्परेचर कमी होतं, त्यावेळेस झाड आपल्याला थोडंफार फ्रेश असलेलं दिसून येतं. हे दुसरं लक्षण त्याच्यामध्ये बघू शकतो. त्याचबरोबर तिसऱ्या लक्षणामध्ये आपल्याला दिसून येतं, पूर्णपणे झाड आपलं सुकतं आणि आपल्याला कोमेजलेलं दिसून येतं. हे तिसरं लक्षण आपल्याला फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दिसून येतो. त्यानंतर ज्या झाडावरती किंवा वनस्पतीवरती आपल्याला फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव झालाय, अशा वनस्पतीचं खोड जर उभं आपण कापलं तर त्याच्या आतमधल्या जी उती असते, उतीवाहक असतात, ते आपल्याला काळपट किंवा तपकिरी कलरचं दिसून येतं. तेव्हा समजून जातो की आपल्या झाडावरती किंवा शिमला मिरचीवरती आपल्याला फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव झाला आहे. आणि ते जर झाड आपण मुळासहित उपसलं तर झाडाची जी मुळं असतात ती आपल्याला तपकिरी किंवा कुजल्यासारखी आपल्याला दिसून येतात. आणि ज्यावेळेस आपल्याला ही लक्षणे दिसून येतात, त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्या शिमला मिरचीच्या प्लॉटवरती हा फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव झालाय. ही एकंदरीत लक्षणे आपल्याला शिमला मिरचीच्या फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला दिसून येतात. तर एकंदरीतच हा जो फ्युजेरियम विल्ट आहे किंवा शिमला मिरचीवरती येणारी ही जी बुरशीजन्य विल्ट आहे, हा रोगाचा प्रसार कशामुळे होतो, तर त्याच्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते पाण्याचा निचरा नीट होणे. आता आपण बरेचसे शिमला मिरची उत्पादक शेतकरी असतील, प्रत्येकाच्या जमिनी वेगवेगळ्या असतात आणि शक्यतो शिमला मिरचीची लागवड करत असताना जमीन हे उत्तम पाण्याचा निचरा होणारे आणि पाणी दिल्यानंतर काही ठराविक वेळेतच चांगली वापसा कंडिशन मेंटेन करणारी जमीन असेल तर मोस्टली त्या जमिनीमध्ये आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम दिसून येत नाही. पण ज्या काळ्या जमिनी असतात, ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जास्त प्रमाणात होत नाही, अशा जमिनीमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. जर सलगच एका शेतामध्ये शिमला मिरची, जर पाठीमागच्या सीझनमध्ये शिमला मिरचीची लागवड केली असेल आणि लगेचच दुसऱ्या सीझनमध्ये जर आपण शिमला मिरचीची लागवड केली असेल, तर तो जो बुरशी आहे ती बुरशी काय करत असते, लगेच दुसऱ्या पिकावरती अटॅक करत असते. त्याच्यामुळे सलगच एक पीक म्हणजेच शिमला मिरची जर आपण प्लॉटवरती घेतली तर आपल्याला तो प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचबरोबर जी आपण रोपं आणत असतो, नर्सरीमधून रोपं आणत असतो, ती जर रोपं तिथूनच आणताना जर त्याच्यावरती विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा जी माती किंवा कोकोपीट वापरलेलं असते त्याच्यामध्ये जर फ्युजेरियम विल्टचे काही त्याच्यामध्ये बुरशी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा मोस्टली आपल्याला त्या रोगामध्ये फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचबरोबर तापमानामध्ये साधारण जे सलग तापमान आहे, उबदार तापमान 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान राहिलं तर ह्या फ्युजेरियम विल्टचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो. मग एकंदरीतच ही फ्युजेरियम विल्टचा प्रसार कसा होतो, तर त्याच्यामध्ये पाहायला गेलं
तर संक्रमित माती किंवा जे आपण रोपं आणत असतो नर्सरीमधून, त्या रोपांच्या माध्यमातून आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर पाणी असेल, पाण्याच्या माध्यमातून सुद्धा फिजारियम विल्टचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर शेतीसाठी आपण मशागतीसाठी वापरणारी वेगवेगळी अवजारे असतील किंवा बूट, हात याद्वारे सुद्धा या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मुळांच्या जखमामधून ही बुरशी प्रवेश करत असते आणि कालांतराने आपल्याला विल्टिंगचा किंवा आपल्याला फ्युजारियम विल्टचा प्रादुर्भाव झाला आहे अशी गोष्ट लक्षात येते. तर एकंदरीतच ह्या फ्युजारियम विल्टचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे किंवा आपल्या प्लॉटवरती फ्युजारियम विल्ट या बुरशीचा प्रादुर्भाव होऊच नये त्याच्यासाठी आपल्याला काय गोष्टी केल्या पाहिजे. तर त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं पहिलं, शक्यतो जे रोप वापरणार आहे, जे नर्सरीमधून रोप आणणार आहेत, ते 100% खात्रीशीर, जातीवंत आणि रोगमुक्त आणि निरोगी रोप असावं, हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर शक्यतो जो आपण जमीन निवडणार आहे, शिमला मिरची असेल किंवा इतर मिरचीच्या लागवडीसाठी आपण जी जमीन निवडणार आहे ती जमीन शक्यतो हलकी ते मध्यम आणि सगळ्यात महत्वाचं उत्तम पाण्याचा निचरा असणारी जमीन असावी. त्याचबरोबर जे सरीवरंबा करणार आहेत, गादी वाफ्याची उंची शक्यतो हाईट असावी, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे पडल्यानंतर पाण्याचा निचरा होऊन तो सरीवाटे आपल्याला बाहेर काढता येईल. त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला एखादं दोन झाडावरती किंवा वनस्पतीवरती आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम दिसून आला असेल, तर लगेच ते झाडू काय करायचंय, मुळासहित उपटून आपल्याला प्लॉटच्या बाहेर नेऊन काय करायचंय, ते नष्ट करायचंय. आणि त्याचबरोबर आपल्याला रासायनिक पद्धतीने सुद्धा आपल्याला ड्रेंचिंगच्या माध्यमातून विल्टिंगचा प्रॉब्लेम होऊ नये किंवा झाल्यानंतर सुद्धा आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. तर ड्रेंचिंगसाठी आपल्याला काय वापरायचं आहे, कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी, मेटॅलॅक्झिल प्लस मॅन्कोझेब त्याच्यामध्ये 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, या दोन्ही औषधाचं चांगलं मिक्सचर करून ड्रेंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून दिलं तरी चांगल्या पद्धतीने आपण फ्युजारियम विल्टचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर जैविक पद्धतीने सुद्धा आपण फ्युजारियम विल्टचं नियंत्रण करू शकतो. त्याच्यामध्ये जे ट्रायको आहे, ते ट्रायको साधारण 2.5 ते 5 किलो सुरुवातीला ज्यावेळेस आपण गादी वाफे तयार करताना बेसल डोस घातलेला असतो शेणखत, त्याच्यामध्ये सुद्धा ट्रायकोची पावडर तुम्ही मिक्स करू शकता. किंवा ज्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून वेगवेगळी खतं औषधी सोडत असतो त्यावेळेस सुद्धा लिक्विड फॉर्म मधलं जे ट्रायको असतं किंवा पावडर फॉर्म मधलं असतं ते आपल्याला औषध तयार करायचं आणि ड्रिपच्या माध्यमातून आपण सोडून चांगल्या पद्धतीने याचं नियंत्रण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं पीक फेरफालट करायचं. जर पाठीमागच्या सीझन मध्ये जर शिमला मिरची घेतली असेल तर नेक्स्ट सीझन मध्ये शिमला मिरची न घेता इतर कुठलं तरी पीक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं. तर हे एकंदरीत शिमला मिरचीवरती आपल्याला फ्युजारियम विल्टचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लक्षणे कोणती दिसून येत असतात, त्याचा प्रसार कसा होत असतो आणि त्याचबरोबर कारणे कोणकोणते आहेत आणि सगळ्यात महत्वाचे नियंत्रण आणि उपाय ह्या गोष्टी आपण बघितल्या. त्याचबरोबर आपल्याला शिमला मिरची असेल किंवा रेग्युलर मिरची असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला किडींचा प्रादुर्भाव होत असतो. मोस्टली पांढरी माशी असेल, पांढरी माशी, त्याचबरोबर आपल्याला थ्रिप्स आणि माइट्स या महत्वाच्या 3 किडींचा प्रादुर्भाव आपल्या शिमला मिरची किंवा आपल्या रेग्युलर मिरचीवरती होत असतो. आणि त्याच्यामधली जी पांढरी माशी आहे, ती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची पुढची जो आपला प्रादुर्भाव होत असतो तो बोकड्या डिसीज आपण म्हणत असतो किंवा व्हायरस किंवा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या मिरचीवरती होत असतो. आणि जेवढं आपल्याला अगोदरच पांढऱ्या माशीचं नियंत्रण करता येईल तेवढं आपलं भविष्यामध्ये उद्भवणारा जो विषाणूजन्य रोग आहे त्याचं देखील आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं. तर तसं बघायला गेलं आपल्याला मिरचीमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा मोस्टली झाडाची जी पानं असतात किंवा जी मिरची असतं, जी पानं असतात त्या पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. आणि ते पाने जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर मुळातच पांढरी माशी, थ्रिप्स, माइट्स हे रस शोषक किडे आहेत आणि हे झाडाच्या खालच्या बाजूला, पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होत असतो. आणि ही जी पिलावळ आहे किंवा ही जी पिल्ली आहेत ते काय करत असतात, पानाच्या खालच्या बाजूचा काय करत असतात, ज्यूस किंवा रस शोषून घेत असतात. आणि कालांतराने ती जी पांढऱ्या माशीच्या स्वतःच्या शरीरामधून एक चिकट द्रव स्रवत असतो आणि तो चिकट द्रव पूर्णपणे झाडाच्या खालच्या पानावरती आपल्याला तिथं दिसून येत असतो आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काळ्या बुरशीची ग्रोथ झालेली दिसून येत असते. आणि ही एकंदरीत लक्षणे आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दिसून येत असतो. त्याचबरोबर थ्रिप्सचा सुद्धा प्रादुर्भाव मोस्टली आपल्या फुलावरती असेल, पानावरती असेल किंवा कवळी जी फळे असतात त्याच्यावरती आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत असतो. आणि ज्या वेळेस या थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपल्याला मोस्टली झाडाच्या फुले गळत असतात, फळांची जी वाढ असते ती वाढ खुंटत असते आणि एकंदरीतच भविष्यामध्ये जे मिरचीचं उत्पादन येत असतं त्याची गुणवत्ता देखील सुद्धा कमी होत असते आणि हे थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला दिसून येत असतं. त्याचबरोबर माइट्स म्हणजेच लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर
मोस्टली झाडाच्या पानावरती आपल्याला पिवळ्या कलरची ठिपके दिसून येत असतात आणि कालांतराने पाने जे असतात ते करपत असतात आणि सुकत असतात आणि कोरड्या आणि गरम हवेमध्ये मोस्टली ह्या माईटचा प्रादुर्भाव होत असतो. ही एकंदरीत लक्षणे आपण पांढरी माशी, थ्रिप्स आणि माइट्स मध्ये बघत असतो. आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुढे भविष्यामध्ये आपल्याला विषाणूजन्य म्हणजेच लिप कर्ल व्हायरस ही मिरचीमध्ये होत असतो, म्हणजेच बोकड्या डिसीज आपण म्हणत असतो. त्याच्यामुळे जेवढं सुरुवातीला आपल्याला ह्या किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो तेवढं भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या रोगांची समस्या सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकते. तर एकंदरीतच ह्या किडींचं नियंत्रण आपल्याला जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये माइटसाठी आपल्याला जे औषध आहे मार्केटमध्ये तर सल्फर 80% वेटेबल ग्रान्युल आहे, जे की 30 ग्रॅम 15 लिटरचा जो पाठीवरचा पंप असतो त्याच्यासाठी हे दिलेलं प्रमाण आहे. तर माइटचं नियंत्रण आपण सल्फरच्या माध्यमातून करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचं असेल तर मार्केट्समध्ये इमिडाक्लोप्रिड नावाचं औषध आहे. 17.8% सोल्युबल लिक्विड मध्ये आहे. ते 5 मिली 15 लिटर पंपासाठी वापरून त्याच्याच माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर मिरचीवरती येणारे थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचं दोन्हीचं नियंत्रण करायचं असेल तर मार्केट्समध्ये आपल्याला फिप्रोनिल 5% SC जे की 5 मिली 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही हे थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर माइट्स आणि थ्रिप्ससाठी आबामेक्टिन जे की 1.9% म्हणजे 1.9% EC जे 5 मिली 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे. माइट्स आणि थ्रिप्ससाठी वापरू शकता. त्याचबरोबर माइटसाठी दुसरं आहे स्पायरोमेसिफेन 22.9% SC जे 5 मिली 15 लिटर पंपासाठी वापरून एकंदरीतच ह्या ज्या महत्वाच्या 3 किडी आपल्याला मिरची पिकावरती येत असतात यांचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या प्लॉटवरती पिवळे चिकट सापळे असतील, निळे चिकट सापळे असतील, मुळातच हे सापळे हे जे महत्वाच्या 3 किडी असतील किंवा रस शोषक किडी असतील त्यांना आकर्षित करण्याचं काम हे पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळेच्या माध्यमातून होत असतं. आणि बऱ्यापैकी ह्या सापळ्याच्या माध्यमातून सुद्धा किडींचं नियंत्रण आपण करू शकतो. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीमध्ये निमतेल 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून चांगल्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने किंवा जैविक पद्धतीने सुद्धा आपण निमतेलाचा वापर करून चांगल्या पद्धतीने त्या किडींचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर सुरुवातीपासून व्यवस्थित संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि जेवढं गरजेनुसार पाणी जर आपण त्या प्लॉटला देत गेलो तरी आपल्याला एकंदरीत पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन भेटू शकतं. आणि व्यवस्थित वेळच्या वेळेस जर पिकांचे निरीक्षण करत गेलो, कुठल्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोजच्या रोज आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने निरीक्षण करत गेलो आणि वेळच्या वेळेस वेगवेगळ्या औषधांचा व्यवस्थित बॅलन्स मध्ये वापर करत गेलो तर एकंदरीत मिरची पिकावरती येणाऱ्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.